नमस्कार. सध्या आपण आकर्षणाचा सिद्धांत व त्या सिद्धांतासाठी लागू पडणारे मुद्दे याविषयी आपण बोलत आहोत. मागच्या व्हिडिओत आपण इच्छा या विषयावर भाष्य केले होते. इच्छा आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये कशी लागू पडते किंवा त्याची तीव्रता किती उपयुक्त ठरते याविषयी आपण बघितले होते. तर आता आज दुसरा मुद्दा आपण घेणार आहोत. तर तो मुद्दा आहे आपल्या भावना. जे इच्छाही आपली तीव्र पाहिजे, पण त्याबरोबर आपली भावनाही तशीच पाहिजे, तीव्र पद्धतीची पाहिजे. म्हणजे आपलं फिलिंग स्ट्रॉंग पाहिजे, दृढ पाहिजे. तर यामध्ये जर इच्छा तीव्र असेल किंवा त्या तीव्रतेची इच्छा आपल्या मनात निर्माण होत असेल एखाद्या गोष्टीविषयी, तर त्या गोष्टीविषयीची भावनाही तशीच तीव्र पाहिजे, त्याच प्रकारची हवी. तरच आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला इथं लागू पडतो. तर इथं भावना आपण चांगल्या किंवा वाईट अशा प्रकारात आपण मोडतो, की चांगली भावना, वाईट भावना अशा आपण व्यवहारात दोन प्रकार इथं बघतो. पण त्याबरोबरच सकारात्मक भावना, नकारात्मक भावना अशा दोन्ही पद्धतीच्या भावना इथं आपण बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे माझ्या सोयीप्रमाणे मी भावनेचे 3 प्रकार केले आहेत. एक उच्चतम प्रकारची भावना, मध्यम प्रतीची भावना आणि थोडी लो लेवलची, म्हणजे थोडक्यात कमीची भावना. अशा 3 प्रकारच्या भावना असं माझ्या पद्धतीप्रमाणे मी वर्गीकरण केलेलं आहे. तर इथं हे वर्गीकरण करण्यासाठी कारण म्हणजे आपल्याला एक सोपं उदाहरण घेता येईल व्यवहारातलं, की एखाद्या व्यक्तीला घर घ्यायचं आहे आणि तो बराच काळ त्या घरासाठी धडपड करतोय, पैसे जमवतोय, त्याचे सगळे त्यासाठी कष्ट घेतोय, त्याची स्वप्न रंगवतोय तो. तर इथं या 3 भावनांमध्ये याचा आपण हा घर घेणारा या 3 भावनांमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो, की हे घर घेताना तुमच्या भावना, एखाद्याच्या भावना जर अशा कमी प्रकारच्या असतील तर तो काय विचार करतो, की मला घर घ्यायचं आहे. पण ते घर घेताना कशा पद्धतीचं घ्यायचं आहे किंवा ते घर कसं असलं पाहिजे याचा विचार न करता तो त्या घराचा, की मला राहायला घर हवं आहे आणि ते कसंही असेल तरी चालेल, तर अशा भावना तिथं त्याच्या व्यक्त होतात किंवा त्याच्या मनात येतात. आणि ह्या भावना मनात आल्यामुळं त्याला तशा प्रकारचं घर तो शोधत असतो आणि कालांतराने तसं घर त्याला मिळतं. पण इथं तडजोड असते, कारण भावना ही कमी प्रतीची असते. त्यामुळं इथं तडजोड करताना घरही तसंच तडजोडीचं मिळतं. त्याच्यावर कर्जाचं ओझं असतं किंवा त्या ओझ्याखाली तो दबून त्या घराची खरेदी करतो आणि मग त्याचे हप्ते वगैरे त्या गोष्टींवर पुढं तो प्रवास चालू होतो. पण इथं कमी प्रतीची भावना असल्यामुळे त्याला घर घेणं हे फार जड जातं, बरेचसे अडथळे येतात. पण जर तुम्ही मध्यम प्रतीची भावनाचा विचार केला याच घराबाबत किंवा इथं घर घेण्याबाबत, की एखादी व्यक्ती मध्यम प्रतीच्या भावनेनं घर घेण्याचा विचार करते, तर इथं तो घर कसं हवं, आपल्याला साजेसं हवं का, त्या घराला किती पैसे लागतील, म्हणजे 50% घराचा विचार करतो तो, 50% कर्जाचा विचार करतो किंवा पैशाचा विचार करतो. अशा इथं दोन्ही पद्धतीचा विचार इथं मांडला जातो. आणि ह्या दोन्ही पद्धतीच्या भावना इथं असतात, की राहायला घरही हवं आहे आणि 50% भावना अशा असतात, की याच्यावर कर्ज पण होणार आहे. म्हणजे इथं कर्ज असणं आणि राहायला घर असणं ह्या भावना
मनामध्ये एका वेळी दोन्ही भावना रुजत असतात, घोळत असतात. त्यामुळं ह्या भावना दोन्ही पॅरलल काम करतात, समांतर काम करतात. आणि अशा पद्धतीनं काम करताना त्याला घरही मिळतं, परंतु 50% तो आनंद असतो घराचा आणि 50% उर्वरित कर्जाचं ओझं असतं. अशा दोन्ही पद्धतीनं या भावना व्यक्त केल्यामुळं किंवा मनात असल्यामुळं त्याला दोन्ही पद्धतीचा बॅलन्स साधावा लागतो. आता तिसरी भावना मी म्हटल्याप्रमाणे उच्चतम भावना. आता इथं उच्चतम भावनेमध्ये काय होतं की ती व्यक्ती घर घेताना फक्त घराचा विचार करते, कर्जाचा विचार करत नाही. कारण त्याला घर पाहिजे असतं, स्वप्नातलं घर पाहिजे असतं. तर ते घर किती मोठं हवं आहे, कसं हवं आहे, कुठल्या लोकेशनला हवं आहे, अशा पद्धतीचा तो विचार करतो. आणि अशा पद्धतीचा विचार करताना त्याला फक्त घराविषयी तीव्र भावना येत असतात. बाकीचा तो कर्जाचा, पैशाचा असा इतका विचार करत नाही, इतक्या भावना त्याच्या तीव्र होत नाहीत त्याबद्दल. पण घराबद्दलच्या भावना तीव्र असतात. आणि ह्या भावना तीव्र होत असताना त्याला तो फोकस किंवा तो गोल, त्याचं घर हे असतं. आणि तशा पद्धतीने त्याची पावलं उचलली जातात, तशा पद्धतीने त्याची कर्म घडली जातात. आणि त्याला घर अतिशय छान, सुंदर, साजेसं किंवा ज्याला त्याला पाहिजे तसं घर मिळतं. पण त्याने तेवढा कर्जाचा विचार केलेला नसतो, तेवढा पैशाचा विचार केलेला नसतो. आणि ती भावना उच्च प्रतीची असते. त्यामुळं घराला पैसे तर लागतात, घराला कर्ज तर काढावं लागतंच, पण त्याचा विचार न केल्यामुळं त्याला त्या घराविषयीचा आनंद जास्त मिळतो. आणि जे काही कर्ज असेल, जे काही पैसे असतील त्याला लागणारे, तर ते पैसेही जमून येतात आणि हळूहळू त्याचं त्वरित लवकरात लवकर त्याचं कर्जही भेटलं जातं. कारण त्याच्या त्या घराविषयीच्या भावना उच्च दर्जाच्या असतात, तीव्रतेच्या असतात. म्हणून इथं प्रत्येक ठिकाणी भावनेला महत्त्व आहे. जर तुमच्या भावना उच्च प्रतीच्या असतील, मुबलकतेच्या असतील, विपुलतेच्या असतील, तर तिथं मुबलकता व विपुलता येते. जर तुमच्या भावना मध्यम प्रकारच्या असतील तर तिथं तुम्हाला सर्वाइव्ह होतं, जगता येतं, पण त्याच्याबरोबर तुमचा फायनान्शियली किंवा इतर गोष्टींचाही लोड असतो. आणि ज्यावेळी कमी प्रतीच्या भावनांचा तुमच्या मनात विचार असतो त्यावेळी तिथं तुम्ही कसं तरी सर्वाइव्ह करू शकता. म्हणजे अशा 3 प्रतीच्या भावना आपल्या मनात रुजत असतात, त्याचा विचार येत असतो आणि त्याप्रमाणे आपण तिथं काम करत असतो. आणि अशा भावना येत असताना जे काही पुढं आयुष्यात जे घडत असतं तर त्या भावनांप्रमाणेच घडत असतं. कारण या भावना फार तीव्रतेच्या असतात, तशाच प्रकारची इच्छा असते आणि तशा भावना रुजल्यामुळं तसंच आपल्या कडून कर्म घडतं. युनिवर्स तशाच गोष्टी आपल्याला देत असतो. आणि या भावनांच्या खेळांमुळे आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या कमी प्रतीच्या घडवायच्या, मध्यम प्रतीच्या घडवायच्या का दर्जेदार घडवायच्या हे आपल्या हातात असतं. धन्यवाद.